बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो बघा, किंवा दुसऱ्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल की एक वेळा तरी ना माझ्या कामाला, माझ्या मेहनतीला नशिबाची साथ मिळायला पाहिजे, म्हणजे सगळं काही नीट होईल. तर आपण या ज्या सेवा करतो ना, पूजापाठ करतो, तर त्यामुळे कुठेतरी आपल्या कष्टाला नशिबाची जोड मिळत असते. या उलट एका रात्रीत चमत्कार होणार अशा काहीही गोष्टी घडत नसतात. हे फक्त ना एक थंबनेल म्हणून आपल्याला हे लावण्यासाठी चांगलं आहे, बाकी प्रत्यक्षात असं काहीही होत नसतं. गोष्टी होतात, पण त्यासाठी संयम, श्रद्धा आणि विश्वास, त्याचबरोबर सेवेमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. सेवेमध्ये सातत्य ठेवणं आणि संयम बाळगणं, यामुळे नशीब कसं पालटतं, दिवस कसे बदलतात, परिस्थिती कशी चेंज होते, याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. याची साक्षीदार मी स्वतः आहे. मी फक्त एकच सेवा, गुरुचरित्राचं प्रत्येक महिन्याला पारायण करायचं 2018-19 पासून करते, आणि त्या सेवेने मला इतकं काही दिलेलं आहे ना, इतकं काही दिलेलं आहे की आज देवाकडे काय मागावं हा प्रश्न मला पडतो. त्यामुळे कोणतीही एक सेवा करा, जी सेवा करताना तुमचं मन एकाग्र होतं आणि जी सेवा केल्यानंतर तुमचं मन प्रसन्न होतं. डोक्यामध्ये कितीही विचारांचा गोंधळ असेल, घरामध्ये कितीही टेन्शन असेल, पण ही सेवा केली की माझं मन शांत होतं असं तुम्हाला वाटतं, ती सेवा तुम्ही नित्य नियमाने करायला सुरुवात करा आणि त्या देवतेला रोज प्रार्थना करा. तुमची जी कोणती इच्छा असेल ती, तुमची जी काही परिस्थिती आहे, ज्या काही अडचणी आहेत, त्यातून बाहेर निघण्यासाठी प्रार्थना करा. बघा, नक्की तुम्हाला त्या सेवेचा अनुभव येईल. आता तर अधिक मास सुरू आहे. या अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा करणं म्हणजे आपल्यासारखे भाग्यवान आपणच असणार आहोत. आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंची सर्वात प्रभावी, इच्छा पूर्ण करणारी, कर्जमुक्तीसाठी, आर्थिक प्रगतीसाठी प्रभावी सेवा मानली जाते, ती म्हणजे 21 दिवसांची मध्यरात्री 12 वाजता 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याची सेवा. नमस्कार मंडळी, मी प्रांजली. या व्हिडिओमध्ये अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने 21 रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करायची हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आमचं कुलदैवतच तिरुपती बालाजी आहे, त्याच्यामुळे वर्षभर आमच्या घरामध्ये ही सेवा कोणी ना कोणीतरी करतच असतं. आणि कमीत कमी वर्षातून 3 वेळा तरी आम्ही स्वतः, म्हणजे माझा नवरा किंवा मी, ही सेवा करत असतो. त्यामुळे खूप काही अवघडात करून गोष्टी सांगणार नाहीये. साध्या सोप्या पद्धतीने, ज्या पद्धतीने आम्ही करतो तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही सेवा महिला, पुरुष, मुलं, मुली कोणीही करू शकतात. पण आपल्या घरातील मुख्य महिला आणि कर्त्या पुरुषाने जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम, किंवा कोणतीही सेवा केली तर अतिशय उत्तम. कारण ज्या वेळेला आपल्या घरातील कर्ता पुरुष किंवा मुख्य महिला एखादी सेवा करते ना, तर त्या सेवेचा लाभ, त्या सेवेचं पुण्यफळ जे असतं, त्या सेवेचा फायदा जो असतो तो संपूर्ण कुटुंबाला मिळत असतो. त्यामुळे वर्षातून 1 वेळा तरी आपल्या घरातील कर्त्या पुरुषाने किंवा मुख्य महिलेने कोणतीही एक सेवा करावी, कारण त्याचा लाभ आपल्या घरातील सर्व मंडळींना मिळतो. आता ही सेवा 21 रात्रीचीच करावी का? तर असं काही नाही. तुम्ही 40 रात्र सुद्धा ही सेवा करू शकता, किंवा तुम्ही 11 दिवस किंवा 3 रात्री सुद्धा ही जी सेवा आहे ना ती करू शकता. ही सेवा करण्यासाठी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता. पूजा मांडणीसाठी एखादा चौरंग, त्यावर व्यंकटेश भगवानांचा फोटो ठेवायचा, कलश मांडणी करायची आणि तिथे बसून तुम्ही ही सेवा करू शकता. पण आम्ही शक्यतो या सेवेसाठी पूजा मांडणी करत नाही, देवघरासमोर बसून ही जी सेवा आहे ना ती करतो. आणि आता अधिक मासानिमित्त तुम्ही जर 108 सत्यनारायण, 40 सत्यनारायण, 51 सत्यनारायण करण्याचा संकल्प केलेला असेल, तर जिथे आपण सत्यनारायणाची पूजा मांडणी केलेली आहे तिथे समोर बसूनच आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे. आता ही सेवा करताना रात्री आपल्याला 12च्या अगोदर स्नान करायचं आहे आणि त्यानंतर सेवा करण्यासाठी बसायचं आहे. भलेही आपण रोज सकाळी स्नान करतो, पण त्यानंतर आपण ऑफिसला जातो, ड्युटीवर जातो, तुमचा व्यवसाय असेल तर तिथे तुम्ही जाता, जर आपण हाऊसवाईफ असेल तर आपण भाजी घेण्यासाठी जातो, मुलांना आणण्यासाठी जातो. मग काय होतं की बाहेर आपण जातो येतो, बऱ्याच लोकांना स्पर्श होतो, कोणाच्या घरी सुतक चालू असतो, कोणाला पिरियड्स आलेले असतात. आणि स्नान केल्यानंतर काय होतं, आपल्या शरीरासोबतच आपल्या मनाचीही शुद्धी होते आणि त्यामुळे मध्यरात्री 12 वाजता सेवा करताना आपलं मन एकाग्र होतं. म्हणून आपल्याला स्नान करायचं असतं. बरेच जण म्हणतात की स्नान नाही केलं तर काय होतं, स्नान न करता सेवा केली तर काय होतं. तर असं काहीही होत नाही, म्हणजे चुकीचं किंवा शिक्षा वगैरे या गोष्टी नाही. तर आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धी होऊन त्या सेवेमध्ये आपलं मन एकाग्र व्हावं, कारण ती आपल्या झोपेची वेळ आहे. म्हणून आपल्याला स्नान करून ही जी सेवा आहे
ती करायची आहे. आता स्नान झाल्यानंतर बसण्यासाठी तुमच्याकडे जर असेल तर निळ्या रंगाचं आसन तुम्हाला ही सेवा करताना घ्यायचं आहे. आता आमचं कुलदैवत तिरुपती बालाजी आहे, तर आमच्याकडे निळ्या रंगाचं आसन आहे, पण प्रत्येकाच्याच घरी निळ्या रंगाचं आसन असेल असं नाही. तर अशा वेळेला जे कोणतं तुम्ही देवपूजा करताना आसन वापरता ते आसन घेऊन तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकतं. की तुम्ही जर त्या रंगाचं आसन नाही घेतलं तर तुम्हाला अनुभव येणार नाही किंवा तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडेल असं अजिबात होणार नाही. देवाला तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे घातले, कोणत्या रंगाचं आसन घेतलेलं आहे, यापेक्षा तुम्ही किती मनापासून सेवा करताय हे महत्त्वाचं आहे. तुम्ही दिवसभरात 24 तास तुम्ही सेवा करताय, पण एकही वेळा तुम्ही अंतःकरणापासून भगवंताला हाक मारत नाहीये, तर तुमच्या त्या सेवेला काहीही अर्थ नाही. या उलट तुम्ही दिवसभरातून एक वेळा भगवंताचं नाव घेतलं, एक वेळा भगवंताला अंतःकरणापासून हाक मारली, तर तुमच्या त्या हाकेला भगवंत प्रतिसाद देतो. म्हणजे काय, देव आपला भाव बघतो. आपली भक्ती करण्याची जी पद्धत आहे, किती एकाग्रतेने आपण सेवा करतो, विश्वासाने श्रद्धेने सेवा करतो हे बघतो. बाकी तुम्ही आसन कोणत्या रंगाचं घेतलं, कपडे कोणत्या रंगाचे घातले, किती वेळ सेवा करताय हे देव बघत नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे निळ्या रंगाचं आसन असेल तर ते बसायला घ्या, नाही तर जे कोणतं असेल ते घेऊ शकता. किंवा अजून एक ऑप्शन सांगते, तुमच्याकडे निळ्या रंगाचं ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही ते घेतलं बसायला तरी सुद्धा चालू शकतं. तेवढे दिवस तेच ब्लाऊज पीस जे आहे ते आपल्याला बसायला घ्यायचं आहे. तुमच्याकडे असतील तर निळ्या रंगाचे कपडे सुद्धा तुम्ही घालू शकता, आणि नसतील तर फक्त स्वच्छ धुतलेले जे कपडे आहेत ते आपल्याला घालून ही जी सेवा आहे ती करायची आहे. देवघरासमोर बसायचं किंवा जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे, किंवा सत्यनारायण पूजा मांडणी केलेली आहे तिथे समोर बसायचं. एक तेलाचा दिवा लावायचा. तुम्हाला जर शक्य असेल तर तुपाचं निरांजन सुद्धा लावलं तर अतिशय उत्तम. धूप अगरबत्ती लावायची आहे. नमस्कार करायचा. ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. या सेवेची सुरुवात तुम्ही कोणत्याही शुक्रवारपासून करू शकता, पण आता अधिक मास सुरू आहे तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून या सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा चालू शकतं. संकल्प करण्यासाठी आपल्या उजव्या हातावर थोडंसं पाणी घ्यायचं, त्यावर हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल टाकायचं. आपल्या पूर्ण नावाचा उच्चार करायचा, आपल्या गोत्राचा उल्लेख करायचा. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं. तुमची इच्छा कोणती आहे ती बोलून दाखवायची. माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी 21 दिवस मध्यरात्री 12 वाजता 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणणार आहे याचा उल्लेख करायचा. किंवा तुम्ही 40 दिवस, 11 दिवस, 3 रात्र ही सेवा करणार आहात त्याचा उल्लेख करायचा. त्यानंतर हातातलं पाणी ताम्हणामध्ये सोडायचं आणि मग प्रार्थना करून 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची. आता इथे बरेच जण म्हणतात की संस्कृत व्यंकटेश स्तोत्र जास्त प्रभावी आहे की मराठी व्यंकटेश स्तोत्र जास्त प्रभावी आहे, कोणतं व्यंकटेश स्तोत्र म्हटल्यानंतर लवकर अनुभव येतात. तर बघा, दोन्हीही व्यंकटेश स्तोत्र तितकीच प्रभावी आहेत. हे कमी प्रभावी आणि ते जास्त प्रभावी असं अजिबात नाही. फरक काय आहे, मराठी व्यंकटेश स्तोत्र 108 ओव्यांचं आहे आणि संस्कृत व्यंकटेश स्तोत्र 15 ओव्यांचं आहे. बाकी कोणताही फरक नाही. मराठी व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची असेल तर मध्यरात्री 3 ते 3:30 सेवा पूर्ण होण्यासाठी वाजतात, आणि संस्कृत व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली तर 1 ते 1.5 तास खूप झाला. बाकी कोणताही फरक नाहीये. कोणतंही व्यंकटेश स्तोत्र म्हणा, दोन्हींचाही प्रभाव तितकाच आहे. आता 21 वेळा मध्यरात्री 12 वाजता स्नान वगैरे करून आपण देवासमोर दिवा, धूप, अगरबत्ती लावली, सेवा करायला बसलो. 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झालं. त्यानंतर साखरेचा, खडी साखरेचा, कोणत्या तरी एखाद्या फळाचा नैवेद्य देवासमोर दाखवायचा. व्यंकटेशाची आरती करायची. सुरुवातीला गणपती बाप्पांची सुखकर्ता दुःखहर्ता, त्यानंतर व्यंकटेशाची आरती करायची आणि आपण आपलं आसन सोडायचं आहे. व्यंकटेशाची आरती व्यंकटेश स्तोत्राच्या मागे जे पुस्तक असतं ना व्यंकटेश स्तोत्राच्या, त्याच्या शेवटी व्यंकटेशाची आरती दिलेली आहे ती तुम्ही म्हणू शकता. आणि नसेल तर आपल्या चॅनलवर मी व्यंकटेशाची आरती विदाऊट म्युझिक अपलोड केलेली आहे, त्यामुळे अगदी 1 मिनिटात ती आरती होते. ती आरती लावून तुम्ही आरती केली तरी सुद्धा चालू शकतं. रोज संध्याकाळी याप्रमाणे आपल्याला सेवा करायची आहे. आता बरेच जण म्हणतात की ही सेवा करत असताना व्यंकटेशाचं दर्शन होतो, पाण्याचा आवाज येतो, काहीतरी भीतीदायक होतं. तर असं अजिबात होत नाही. तुम्ही स्वतः विचार करा, थोडंसं आपला डोकं लावा की आपण एवढे पुण्यवान आहोत का हो की देवाचं आपल्याला दर्शन होईल. बरं ठीक आहे, तुम्ही पुण्यवान तेवढे असाल, म्हणजे मी तरी एवढी नाहीये बरं, पुण्यवान असाल, तुम्हाला देवाचं दर्शन झालं तर आपले जे नेत्र आहेत, आपले डोळे आहेत, ते तेवढं तेज जे आहे ते आपण बघू शकू का. देव म्हणजे काय की एक एनर्जी आहे, लख प्रकाश आहे. तो जो प्रकाश आहे, तो जो उजेड आहे, ती पवित्रता जी आहे ती आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकू का. एवढे आपण पुण्यवान आहोत का. नाही आहोत.
मग कुठेतरी विचार करायचा की कसं दर्शन देईल काय. हां, तुम्हाला जर दर्शन द्यायचं असेल तर दिवसभरामध्ये वगैरे कोणाच्या तरी रूपामध्ये आपल्या घरी कोणी येऊन आपल्याला दर्शन देऊन जाईल. पण आपल्याला तेव्हा सुद्धा कळत नाही की हे आपला भगवंत आहे, त्यांनी दर्शन दिलं. नंतर आपल्या लक्षात येतं की अरे हे असं होतं. तसं कोणाच्या तरी रूपात वगैरे गोष्टी म्हटल्या दर्शन देणं वगैरे तर ठीक आहे. पण साक्षात समोर व्यंकटेश येणार, आपण त्यांना बघणार, पाण्याचा वगैरे आवाज येणार, असं काहीही नाही, कोणताही आवाज येत नाही, काही नाही. जेव्हा तुमच्या सेवेमध्ये तुमचं लक्ष नसतं ना, मग त्यावेळेला अशा डोक्यात विचार येतात. पण तुम्ही श्रद्धेने विश्वासाने ही सेवा करताना तर तुमच्या डोक्यात हे विचारही येत नाही, अरे भीतीचा काहीतरी आवाज येतोय किंवा कोणीतरी दिसतोय. आपण ते व्यंकटेश स्तोत्र म्हणण्यामध्ये इतके मग्न असतो ना की आपल्याला 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतर कळतं की अरे आता आपलं 21 वेळा म्हणून झालेलं आहे, चला आता नैवेद्य दाखवा आणि आरती करा. म्हणजे आमचं तरी असं होतं. आता 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र मोजण्यासाठी एखाद्या वाटीमध्ये तुम्ही शेंगदाणे, हरभरे, काही किंवा गव्हाचे कण जे असतात ते घेऊ शकता. 21 घ्यायचं आणि ते जे आहे ते मोजून 21 झाले की मग आपण नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. तर या प्रकारे 21 दिवस, 40 दिवस, 11 दिवस किंवा 3 दिवस तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता. आता याचं उद्यापन वगैरे असं काही नाही. शेवटच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता सेम जसं आपण रोज 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं त्याप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि मग काहीतरी गोड पदार्थ बनवायचा शेवटच्या दिवशी. शिरा असेल, खिचडी असेल किंवा काहीतरी गोड पदार्थ बनवायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा. आणि तुम्हाला शक्य झालं तर मग शेवटच्या दिवशी तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे येत असतील तर एखादं जोडपं बोलवायचं, त्यांना जीव घालायचं, किंवा एखादे गुरुजी वगैरे बोलवायचे, त्यांना जीव घालायचं. हेही शक्य नसेल तर शिदा काढायचा, त्या शिद्याचं पूजन करायचं आणि तो जो शिदा आहे एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचा किंवा एखाद्या गुरुजीला द्यायचा. किंवा हेही शक्य नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये अर्पण करून यायचा. त्या शिद्यावर यथाशक्ती तुम्हाला जी काही दक्षिणा द्यायची आहे ती ठेवायची, ती अर्पण करायची. झालं आपलं या सेवेचं उद्यापन. आणि हेही शक्य नसेल तर तुम्ही शेवटच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्हाला यथाशक्ती जी काही घडेल ती दक्षिणा गुप्तदान तुम्ही करू शकता आणि भगवंताला प्रार्थना करू शकता की 21 दिवस किंवा 40 दिवस, 3 दिवस, 11 दिवस मी ही सेवा केली आणि त्याचं उद्यापन म्हणून मी हे गुप्तदान करत आहे. ही सेवा करत असताना 21 दिवस किंवा जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि परान्न जर नाही घेतलं तर अतिशय उत्तम. पण कधी ऑफिसला वगैरे जावं लागलं तर काही हरकत नाही, कारण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. आपल्यासाठी एवढ्या आपल्या आयुष्यामध्ये समस्या आहेत, आपल्याकडे वेळ नाहीये, त्यातून आपण वेळ काढून सेवा करतोय तर ती सेवा करतोय हेच महत्त्वाचं. एखादा नियम जर शक्यच नसेल तर तो नाही पाळला तरी चालतं, पण ब्रह्मचर्य आणि नॉनव्हेज हे मात्र नक्की पाळा. आता नॉनव्हेज पाळायचं म्हटलं की बरेच जण काय म्हणतात की आमच्या घरातील मंडळी खातात. तर बघा, तुमच्या घरातील मंडळींनी खाल्लं तर खाऊ द्या, पण तुम्ही मात्र खाऊ नका आणि तुम्ही नॉनव्हेज बनवू नका, कारण नॉनव्हेज बनवून मग परत सेवा करू नका. पण या सेवेमध्ये आपल्याला रात्री स्नान करून ही सेवा करायची आहे, त्यामुळे तुम्हाला तोही प्रश्न राहणार नाही. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही सेवा कशी करावी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर नक्कीच या अधिक मासामध्ये कमीत कमी 3 रात्री तरी किंवा 11 रात्री तरी मध्यरात्री 12 वाजता ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. मी स्वतः सुद्धा ही सेवा करणार आहे. शक्य झालं, जमलं तर मध्यरात्री 12 वाजता लाईव्ह मी ही सेवा करण्याचा प्रयत्न करेल. नमस्कार.